6 फुटीर खासदार मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। ही अत्यंत महत्त्वाची आणि आत्ताची सगळ्यात मोठी बातमी। जे 6 खासदार ठाकरे सेनेतून बाहेर पडून शिंदे सेनेत जात आहेत ते सगळे खासदार मुंबईत दाखल झालेत। इथून हे खासदार दिल्लीला जाण्याची शक्यता आहे। आत्ताची महत्त्वाची घडामोड, ठाकरे सेनेचे 6 फुटीर खासदार मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। ओमराजे निंबाळकर यांनी शेवटच्या क्षणाला निर्णय घेतला आणि तेही आता मुंबईतून दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत। तर ठाकरे सेनेचे इतर फुटीर खासदारसुद्धा दाखल झालेले आहेत। मुंबई विमानतळावर हे सर्व खासदार दाखल झालेले आहेत। ठाकरे सेनेतले 6 फुटीर खासदार मुंबईत दाखल झालेत। पत्रकार परिषदेमध्ये आज हे सगळे 6 खासदार शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत। त्याबाबतची घोषणा, अधिकृत घोषणा करून ते पत्रकार परिषदेदरम्यानच शिंदे सेनेत जात असल्याची घोषणा करतील आणि पक्षप्रवेश करतील। त्याबाबतची प्रक्रियासुद्धा पूर्ण करतील। तर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी म्हणून खासदार दिल्लीत जात आहेत। ठाकरे सेनेचे हे फुटीर खासदार आहेत। आज 22 जून आहे आणि आजच्या दिवशी हे 6 खासदार शिंदे सेनेत प्रवेश करत आहेत। संजय जाधव, संजय देशमुख, त्यानंतर नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील हे सगळे महत्त्वाचे खासदार आता ठाकरे सेनेतून शिंदे सेनेत प्रवेश करतात। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर यांच्याकडे। भरत, ठाकरे सेनेतले जे 6 फुटीर खासदार शिंदे सेनेत प्रवेश करत आहेत ते मुंबईत दाखल झाल्याचं कळतंय। भारत 6 ही फुटीर खासदार मुंबईत दाखल झाल्याचं कळतंय आणि पत्रकार परिषदेदरम्यान ते शिंदे सेनेत प्रवेश करतील अशी माहिती मिळते। सुवर्ण, आपण जर पाहिलं तर सध्या शासकीय विमानाने मुंबई विमानतळावरती जे खासदार दाखल झालेले आहेत त्यामध्ये 4 खासदारांची नावं आपल्यापर्यंत आलेली आहेत। त्यामध्ये जर आपण पाहिलं तर भाऊसाहेब वाकचौरे असतील, त्यानंतर संजय देशमुख, संजय जाधव आणि नागेश पाटील आष्टीकर हे मुंबई विमानतळावरती पोहोचलेले आहेत। हे शासकीय विमानाने मुंबई विमानतळावरती या ठिकाणी आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या खासदारांनी गेल्या काही दिवसांमध्ये जो काही प्रवास केलाय तो दिल्ली, त्यानंतर तिरुपती, अयोध्या, वाराणसी, देहरादून आणि त्यानंतर दिल्ली आणि पुन्हा दिल्लीवरून मुंबई अशा पद्धतीचा हा सगळा प्रवास या खासदारांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आणि त्यामुळे या सगळ्या गेल्या काही दिवसांमध्ये हे खासदार ज्या पद्धतीने गायब होते, हे नेमके कुठे होते अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जात होता। मात्र आता त्याचं उत्तर सुद्धा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समोर येत आहे। ते म्हणजे हे खासदार देवदर्शनासाठी देशभरातील वेगवेगळ्या देवस्थानांना जाऊन त्या ठिकाणी देवदर्शन करत असल्याची माहिती सध्या सूत्रांनी दिलेली आहे। आणि यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे खासदार थोड्याच वेळामध्ये या ठिकाणाहून मुंबई विमानतळावरून बाहेर पडणार आहेत आणि त्यानंतर YB चव्हाण या ठिकाणी हे खासदार पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या पत्रकार परिषदेवेळी हजर राहणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिली। सुवर्णा, भरत, या वेळेला तुम्ही 4 खासदारांची नावं सांगितलीत, पण ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील हे खासदार पण येणार आहेत का? त्याबद्दलचेही अपडेट्स तुमच्याकडनं माहीत करून घेणार आहोत थोड्या वेळात। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।